संपूर्ण माझ्या या ग्रामीण भागातील बंधू भगिनींनी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक भरभरून असे आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, RPI आणि समविचारी पक्षाला या ठिकाणी दिले आहेत. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, जयभाऊ व सगळे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी व या सर्वांच्या कामावरती आणि जे या अगोदर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये काम करू शकलो आणि या कामाची पोचपावती या ठिकाणी निश्चितपणाला आम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मिळताना दिसते. आणि मी बाजार समितीची निवडणूक, नगरपालिकेची निवडणूक व जिल्हा परिषद पंचायत या तिन्ही निवडणुकीमध्ये आम्हाला 2 तर निवडणुकीचा निकाल आलेला आहे. ह्याचाही निकाल मी तुम्हाला आजच जाहीर करतो की 6च्या 6 जिल्हा परिषद आणि 12ची 12 पंचायत समिती निवडून आले असं मी स्वतःच या ठिकाणी खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतो. कारण मी आयुष्यभर राजकारण करत असताना मला निश्चितपणानं निकाल लगेच समजून येतात आणि हाही निकाल अनपेक्षित लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये रेकॉर्ड झालेलं या निकालाचं दिसल अशा पद्धतीचा या ठिकाणी निकाल लागेल. कारण आपल्यालाही माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी चांगलं काम केलेलं होतं आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, परंतु दुर्दैवानं मला फक्त वेळ थोडा जनतेमध्ये फिरण्याकरता कमी मिळाला होता. कारण एवढा निधी बार्शी तालुक्याला मिळत होता की मी जर थोडं इकडं बार्शीमध्ये फिरत राहिलो असतो तर मुंबईचे हेलपाटे कमी झाले असते आणि तालुक्याचं फार मोठं नुकसान झालं असतं, हजारो कोटीचं नुकसान झालं असतं. त्यामुळं मी कधी नाही हा निधी आपल्या तालुक्याला येतोय, अर्थकारण वाढतं या दृष्टिकोनातून मी मुंबईला जास्त थोडं थांबावं लागलं मला. आणि माझ्या पश्चात या ठिकाणी माझ्याबद्दल अफवा उठवणं, निगेटिव्ह पसरवणं अशा गोष्टी विधानसभेमध्ये झाल्या. आणि नंतर ज्यावेळेस 15 महिने झालं सगळी बार्शीतील परिस्थिती सर्व माझ्या जनतेने पाहिली, शहरवासियांनी, ग्रामीण भागातील जनतेने, सर्वांनी, तर सगळ्यांच्या लक्षात आलं की राजभाऊची कुठलीही चूक नव्हती. राजभाऊ कामाकरता या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करत होते, विकासावरतीच राजभाऊंची जास्त लक्ष होतं. परंतु विरोधकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मुद्दामून मला या ठिकाणी निगेटिव्ह पसरून किंवा माझ्याबद्दल एक चुकीची माहिती या ठिकाणी देऊन विधानसभेमध्ये एक निसटता 6,000 मतांनी माझा पराभव झालेला होता. परंतु ह्या गोष्टी जनतेच्या पूर्ण सगळं काही गोष्टी आता शेवटी खरं ते खरं, खोटं ते खोटं सगळ्यांच्या समोर येते आणि जनतेच्या कोर्टात ज्यावेळेस हा विषय गेला तर असा निकाल जनतेनं दिला आहे की आज बाजार समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या 6 जागा आणि 12 अशा जर रेकॉर्ड ब्रेक मताने येणार आहेत ना, आपण म्हणजे आश्चर्य मला सुद्धा वाटेल असा निकाल या ठिकाणी मला अपेक्षित आहे. एकनाथ भाऊंनी कोंडी फोडली असं वाटतं का तुम्हाला? हा, म्हणजे शिंदे साहेबांची सभा आणि अजितदादांचं निधन याचा काही परिणाम होऊ शकतो का? मला ही दोन्ही नेते आदरणीय आहेत. आदरणीय दादा सुद्धा माझ्यावरती फार प्रेम करत होते. मी कधी भेटल्यानंतर दादानीही मला कधी कुठल्या गोष्टीला नाही असा विषय तालुक्याच्या विकास कामा बाबतीत केलेला नाही. त्यांनी वेळोवेळी तालुक्याकरता त्यांनी मदत केली, शिंदे साहेबांनी सुद्धा मदत केली आणि देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. मला कधीही कुठली कशाच्या बाबतीमध्ये साधा फोन केला तरी राजभाऊ मी निधी देतोच म्हणतात आणि शेवटी बेरर चेक म्हणलेले आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यालाच माहीत आहे. त्या सगळ्याच नेत्याचा मी आदर करतो आणि या ठिकाणी जी काही चुकीची माहिती शिंदे साहेबांना दिली, दादांना पण दिलेली होती, त्याबद्दल मी 1 महिना 1.5 महिन्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवार या तिघांनाही बार्शीकरांचे आभार मानण्याकरता या ठिकाणी घेऊन येतो. विरोधकांनी आज असं म्हटलं की बोगस मतदानाच्या आधारे भारतीय जनता पार्टीनं करून घेतले, तर त्या संदर्भात आपल्याला काय सांगायचं? कार्य इथे बोगस मतदान झाले, कोण म्हणलं काय? त्यांनी काय व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत. आता ते रोडवरचा व्हिडिओ मी पण पाहिला. रोडवर आता रोडवर मतदान असते का? रूम मध्ये असते का रोडवर असते? त्यांनी असं पसरवलं की बाबा विरोधक हे बोगस मतदान करूनच निवडून येतात. आता पळताबोळी थोडी झाल्यानंतर आता आपल्या सगळ्या बार्शीकरांना माहिती आहे. आता मी पण कधी नाही बोलायला पाहिजे पण मी बोलतो. एवढे मोठे सगळे आणले कार्यकर्त्याला वाऱ्यावरती सोडतात, उमेदवाराला वाऱ्यावरती सोडतात, सगळ्या वाटण्या करू करू बाजार समितीला काय 4 पैसे गेले, नगरपालिकेला 4 पैसे गेले म्हणून दोघांनी वाटून घेतले आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावरती सोडलं. हे असले उद्योग यांचे कशा पद्धतीनं मला सांगा. सगळे पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, माझ्या विरोधात कट कारस्थाने केली, मला एकटं पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, तरी सुद्धा या ठिकाणी जनता माझ्याबरोबर ती राहिली आणि निवडणूक जनतेनं ताब्यात घेतली होती. मी तुम्हाला सांगतो, शिंदे साहेबांनी त्यांच्या सभेमध्ये असं म्हटलं की 45,000 कोटी
निधी हा लाडक्या बहिणीवर ठेवला जातोय. तर आता महायुतीचं सरकार हे राहील का? आणि ही योजना आता सगळ्या निवडणुका खरं पाहिलं तर झालेल्या आहे. लाडक्या बहिणींना न्याय मिळेल का खऱ्या अर्थाने? 100% न्याय मिळेल. आदरणीय देवाभाऊनी आणि शिंदे साहेबांनी आणि दादांनी सांगितलेलं होतं की ह्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आणि महायुतीचं सरकार जे आहे हे सगळं माझं आयुष्यमान आहे तोपर्यंत आहे. म्हणजे एवढं मला खात्री आहे. कारण आज नरेंद्र मोदी साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ही सगळीच माणसं आपण पाहतो की एवढं विकासात्मक काम करतायत. त्यामुळं सगळी जनता, देशातली जनता असेल किंवा राज्यातली, पूर्णपणे भारतीय जनता पार्टीवरती, एनडीएवरती प्रेम करते.